ठिकाणी लगेच मी आपल्यास विनंती करतो की इथे दीपप्रज्वलन आहे आणि गणरायाची पूजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन या ठिकाणी आहे। युवराज तांबोळी रेजिमेंट हवालदार मेजर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालेलं आहे। तसेच हवालदार मेजर भुजंग कमळ बेळगाव यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन होत आहे। मी पाहुण्यांना विनंती करतो की आदरणीय सरपंच उपसरपंच यांनी येऊन या ठिकाणी स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच उपसरपंच आसनस्थ व्हायचं आहे। मी आदरणीय भिकाजी कमळ नाईक यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। सचिनभाई तांबोळी यांनी बेळगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण सर्व जनसमुदाय त्यांचं स्वागत करण्यासाठी बोललो आहोत। दीपप्रज्वलन झालेलं आहे, गणरायाचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। यशवंत ठाकूर आणि यशवंत म्हात्रे यांनी कृपया स्टेजवर या। यशवंत ठाकूर यशवंत म्हात्रे या ठिकाणी युवराज तांबोळीचं आगमन आहे। या ठिकाणी श्री दत्तन त्यांना आशीर्वाद स्वागत
तांबोळी यांच्या उदरी या महान सुपुत्रानं जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या भारत माता सेवेसाठी बहुतेक अर्धा आयुष्य वेचलेलं आहे. आपणास माहिती आहे की एकदा मिलिटरी मध्ये गेला की प्रश्न येतो लग्न करणं, आई वडील, मुलं, पत्नी, नातेवाईक सर्व त्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जर अश्रू असतील ते कधी की आपला मुलगा किंवा आपला नातेवाईक किंवा आपले पती मिलिटरीत गेल्यानंतर, आणि मिलिटरी गेल्यानंतर तो परत येईल याची ग्वाही नसते मित्र हो. तो परत येईल याची ग्वाही नसते. हे बसलेले महान सुपुत्र आहेत ना, यांना आनंद कधी होतो माहितीये का तुम्हाला? यांना आनंद होतो तेव्हाच की जेव्हा यांचा देह तिरंग्यामध्ये जेव्हा लपेटून येईल तेव्हा त्यांच्यासाठी दुसरा क्षणच नसतो. हा त्यांच्यासाठी क्षण असतो आनंदाचा. परंतु तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही आम्ही माणसं आहोत, हे सगळे दगडाचे बनलेले आहेत, कणखर आहेत आणि महाराष्ट्र देशा तुम्हाला माहित आहे की ते आपला महाराष्ट्र कणखर आहे तो. आणि या मातृभूमीतून जाणारा प्रत्येक जो सैनिक आहे तो जाताना किती काय झालं तरी आपल्या पत्नीसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी त्यांच्या डोळ्यात कुठेतरी अश्रू येत असतो, डोळे कुठेतरी पाणावत असतात. आणि म्हणून मला माहिती आहे जेव्हा युवराज सैन्यामध्ये भरती झाला त्यावेळेला या मातेला काय वाटलं असेल विचार करा. या माताला, यांच्या मातांना काय वाटत असेल जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी युद्ध होत असेल, ज्या आपण बातम्या वाचतो, आपण वेगवेगळे त्या ठिकाणी रील्स बघतो आणि आपल्या अंगाचा थरकाप उठतो. आणि ही सर्व मंडळी त्या अग्नीशी खेळत असतात, मृत्यूशी खेळत असतात, झुंज देत असतात. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. कालच युवराज त्या युद्धभूमीतून यशस्वी होऊन माघारी आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे प्रथम युवराजचं औक्षण होईल, त्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती साधना युवराज तांबोळी यांचं औक्षण होईल. अखेरचा दिस गोड व्हावा, अखेरचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास. आणि हा दिवस गोड झालेला आहे. आणि युवराज आज खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबामध्ये आपल्या देहासह आणि मनासह या ठिकाणी आज सामील झालेला आहे. मी याच्यासाठी असं म्हणतो की मिलिटरीमध्ये देशाची सेवा करणारे सैनिक असतात, ते जरी या ठिकाणी असले आपल्या घरामध्ये तरी त्या देहाने असतात, पण लक्ष मात्र त्यांचं सीमेवर असतं. गवटे साहेब अहमदनगरहून आलेले आहेत, युवराजचे ते सहकारी आहेत. तसेच हवलदार मेजर भुजंग कमळ बेलगाव, आपण ही शपथविधी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. आम्ही आपणास सन्मानित करतो. आमच्या गावचे सचिनभाई तांबोळी या ठिकाणी भुजंग कमळ बेलगाव हवलदार मेजर यांचे शपथविधी या ठिकाणी स्वागत करत आहे. सचिनभाई तांबोळी खरंच मानाचा मुजरा, आपला मुजरा यांच्या सेवेपुढे काहीच नाही आहे. जी सर्व सेवांमध्ये महान सेवा समजली जाते ती म्हणजे देशभक्ती. सर्व भक्तींमध्ये महान भक्ती म्हणजे देशभक्ती. आणि असे हे आपले देशभक्त या ठिकाणी आज उपस्थित आहेत. उपसरपंच ताई भिकाजी तांबोळी यांचं सैनिकाची पत्नी दुसऱ्या सैनिकाच्या पत्नीला सन्मानित करत आहेत. नक्कीच हा आनंदाचा क्षण आहे, अविस्मरणीय क्षण आहे. या साधनेनं नक्कीच लग्न झाल्यापासून आजपर्यंत साधना केलेली आहे आपल्या पतीसाठी आणि तिची साधना आज फलद्रूप झालेली आहे, यशस्वी झालेली आहे. कारण श्री नथुराम मोकल स्वीकारतील. मी रघुनाथ तांबोळी याला गावातला, आपल्या विभागातला, आपल्या मातीतला, आपल्या हक्काचा, आपल्या कुटुंबातील व्यक्ती
तिथे सैन्य भरतीमध्ये सामील होतो आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आणि अगदी यशस्वीपणे आपली कारकीर्द पूर्ण करून तो सेवापूर्ती समाप्ती करून आपल्या गावी परत येतो आणि मग त्याचं जे काही कौतुक आपल्या सगळ्या मंडळींनी आज इथे आयोजित केलंय त्यासाठी सर्वप्रथम तुम्हा सगळ्या मंडळींचं ग्रामस्थांचं अत्यंत मोठ्या संख्येने तुम्ही सगळी मंडळी इथे जमलात म्हणून तुम्हा सगळ्या मंडळींचं सर्वप्रथम आभार मानतो आणि मुख्य मंडळी की ज्यांचा आज सत्कार सोहळा म्हणावा किंवा आमच्या वतीने कृतज्ञता सोहळा म्हणावा की तुम्ही सगळी मंडळी आहात म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये सुखाने आमच्या संसारामध्ये सुखाने जगत असतो कारण तुम्ही तिथे सीमेवर आमचं रक्षण करण्यासाठी नेहमीच सदैव तत्पर असता आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आम्ही आज सगळी मंडळी इथे जमलेलो खरं तर आज पंचगावचे किसन तांबोळी कमलाकर तांबोळी या ठिकाणी आमच्या गावच्या सर्वांच्या वतीनं हे स्वागत आहे युवराजनी स्वीकारलं त्याबद्दल त्याला खूप खूप धन्यवाद तसंच आपल्या ग्रामस्थांकडून अजून माननीय श्री गणेश गवते साहेब हवालदार मेजर यांचंही स्वागत करावं आपल्या गावच्या दोन पंचांनी या इकडे आपल्याला ही संधी परत येणार नाही ही वेळ परत आपल्याला मिळणार नाही हवालदार मेजर ते आम्ही या ठिकाणी विविध रंगी कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या गुणदर्शनामध्ये या ठिकाणी आम्ही करचले हम जानो तन साथी यो अब तुम्हारे हवाले वतन साथी यो असं गाणं घेतलं होतं आणि त्याची स्फूर्ती घेऊन युवराजनं नक्कीच त्या ठिकाणी आज चेहऱ्यावर त्याचा जो आनंद आहे तो समजून वाहत आहे खूप खूप धन्यवाद नंतर श्रीदत्त क्रिकेट क्लब आमटे सुभाष मात्रे पटपट या श्रीदत्त क्रिकेट क्लब प्रत्येकानं तयार राहा माझ्या बाजूला येऊन ज्यांना ज्यांना भेटवस्तू द्यायच्या आहेत त्यांनी समोर या किंवा माझ्या बाजूला उभे राहा आपण थोडक्यात कार्यक्रम उरकून घेणार आहोत आणि पटकन उरकून घेणार आहोत एनवायसीसी आमटेम खूप खूप धन्यवाद युवराजला उदंड आयुष्य लाभो शतायुष्य हो पटपट चला आपण हा कार्यक्रम लवकर घेत आहोत याच्यासाठी की एकदा कार्यक्रम उरकला की भेटवस्तू देण्यासाठी बाकी मंडळी निघून जातात आणि म्हणून आपण इथे भेटवस्तू देत आहोत मान्य काढूया ओली ग्राम तळेकार ग्रामस्थ धन्यवाद मालती चला चला बहीण मालती एन्जॉय ग्रुप आमटेम तयार राहा एन्जॉय ग्रुप आमटेम यायचं आहे आज प्रत्येक जण या ठिकाणी कृतज्ञतेच्या भावनेनं या ठिकाणी येत आहेत दादा थांबा या ठिकाणी जो ग्रुप आमटेम तर्फे आइए एक मेरा ग्रुप या ठिकाणी आज सर्व नातेवाईकांनी मित्रमंडळींनी वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या मंडळींनी आपले भेटवस्तू पुष्पगुच्छ आपल्या शुभेच्छा देण्याची संधी आहे आणि आपल्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे या चला पुढचं या
अतुल म्हात्रे, धन्यवाद. चला पुढे चला, पटपट चला. 28 डिसेंबर 2001 ला अरुणाचल प्रदेश मधील टेंगा व्हॅली येथे पहिली बदली झाली. म्हणजे पहिली बदली झाली याचा अर्थ ते पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्या कर्तव्यावर गेले. एप्रिल 2003 साली महाराष्ट्र भुसावळ येथे बदली झाली आणि भुसावळ येथे कमांड बॉक्सिंग फायरिंग मध्ये पहिला क्रमांक पटकावला. जोरदार टाळ्या वाजल्या. नंतर पुढे 2006 साल उजाडलं. IMA डेहराडून म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये ड्रील शिक्षक म्हणून गोल्ड मेडल मिळवलं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि तुम्हाला सांगतो बटालियन 1967 मध्ये उभी राहिली आणि तिथपासून पहिला गोल्ड मिळवणारा युवराज हा पहिला ठरलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद गोष्ट आहे की छत्रपतींचा हा मावळा यांनी पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवलं आणि रायगडचं नाव मात्र देशाच्या उच्चस्थानी नेऊन ठेवलं. नंतर उजाडलं 2008 साल. काश्मीरमध्ये पट्टण येथे बदली. ऑगस्ट 2008 ला सियाचीन ग्लेशियर आपण फक्त ऐकून आहोत मित्र. त्याच्याबद्दलचे अनुभव हे आपले सैनिक मित्र सांगतीलच. पण आपल्याला माहिती आहे किंवा मला जेव्हा माहिती आहे तोपर्यंत मी सांगतो तिथं उणे 30°, म्हणजे -30. आपण गोठूनच जाऊ त्या ठिकाणी. अंड म्हणतात, अंड आहे ना, अंड हे जर त्याची बुर्जी किंवा आमलेट बनवायचं असेल तर पहिल्यांदा गरम उकळत्या पाण्यात टाकावं लागतं, तेव्हा ते साधारण तापमानाला येतं. आणि टोमॅटो कापायचा असेल तर कुऱ्हाडीनं पण तुटणार नाही, कारण तो दगडासारखा कडक होतो. आणि म्हणून अशा ठिकाणी माझा कंठ दाटून येतो. हे सैनिक काम करतात मित्र हो, जीवाची बाजी लावून. विचार करा, आपण घरात स्वस्त झोपत असतो, शांत झोपत असतो, डरकाल्या फोडत असतो आणि हे सैनिक मात्र त्या ठिकाणी आपल्या जीवाची बाजी लावून, प्राणाची बाजी लावून बलिदानासाठी तयार असतात. काही मंडळींनी मला वाटतं स्वर्गरोहण कोणी ऐकलंय? स्वर्गरोहण अध्याय बऱ्याच जणांनी ऐकलेला आहे. त्याच्यामध्ये पांडवांचं वर्णन आहे की 5 पांडव असे एकाच्या एक मागे चाललेले असतात आणि एकच तिथून सुटून जातो. तशा प्रकारे मित्र हो, हे सैनिक जेव्हा त्या ठिकाणी चालत असतात त्यावेळेला पटकन एखाद्याचा पाय घसरून खाली जातो. पाय घसरून खाली गेला, हात सुटला की तो गेला, तो पुन्हा मिळत नाही. 30 वर्षांनी आता काही सैनिकांची प्रेत मिळत आहेत. आणि अशा ठिकाणी यांनी काम केलेलं आहे आणि 8 महिने काम केलेलं आहे. त्यानंतर 2009 साली राष्ट्रीय रायफल मध्ये बदली झाली. विविध ऑपरेशन मध्ये सहभाग होता आणि काश्मीर अनंतनाग येथे सुद्धा युवराजचा त्या ठिकाणी सहभाग होता. मार्च 2012 पटियाला येथे बदली झाली. डिव्हिजन मध्ये बॉक्सिंग आणि कमांड मध्ये स्विमिंग मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. महादेव महादेव महादेव. 2015 एप्रिल या महिन्यात जगात दुसरे सर्वोच्च ठिकाण जे द्रास म्हणजे आपण कारगिलचं युद्ध ऐकलेलं आहे येथे बदली झाली. आणि सर्वात धोकादायक जी पोस्ट आहे ती बलवान पोस्ट म्हणून ओळखली जाते. की बलवान या नावातच ती पोस्ट कशी असेल विचार करा. आणि येथे 7 महिन्यांसाठी त्यानं कारभार सांभाळलेला आहे. हे 7 महिने म्हणजे आपल्यासाठी मी म्हणतो 70 वर्षासारखं आहे, इतकं भयानक त्या ठिकाणी वातावरण असतं. 2018 साली देवळाली कॅम्प नाशिक येथे नवीन स्ट्रेडंट म्हणजे सोल्जरला बोफर्स तोफेची ट्रेनिंग देण्यासाठी त्याची बदली झाली. बघा, आपल्या हवालदारापासून त्यांनी बोफर्स तोफेची दुसऱ्या सैनिकांना ट्रेनिंग देण्यासाठी, बरोबर ना, त्याच्या म्हणजे युवराज एका ठिकाणी थांबलेला नाही आहे. त्यांनी आपली शारीरिक क्षमता ओळखून आणि बौद्धिक क्षमता ओळखून ती पूर्ण त्यांनी त्याचा वापर केलेला आहे. आणि मग ते ट्रेनिंग देण्यासाठीच गेला. फेब्रुवारी 2019 साली 41 आर्टिलरी डिव्हिजन मध्ये बेस्ट नॉन कमिशन ऑफिसर म्हणून स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आणि
या स्पर्धेत अजून वैशिष्ट्य असे आहेत की रायफल घेऊन, या रायफलचं वजन 5 या स्पर्धेमध्ये रायफल आणि वजन घेऊन 5 किलोमीटर रनिंग करायचे असते, 2.5 किलोमीटर रनिंग करायचे असते. त्यात फायरिंग असते, ड्रिल असते, क्विज टेस्ट असते आणि 12 ग्राउंड टेस्ट असतात. या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाला 4 फूट चांदीची ट्रॉफी भेटते आणि 4 राज्यातून स्पर्धक येतात, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा. आता मित्रहो, या ठिकाणी सुद्धा या युवराजला प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये मिळालेला आहे. दोन 2020 साल उजाडलं. एप्रिल महिन्यात इस्रायल देशामध्ये जाण्यासाठी नाशिक सेंटर मधून युवराजची निवड झाली. एप्रिल 2020 मध्ये कुपवाडा दुर्गमुल्ला येथे बदली. येथे बटालियनच्या RHM पदासाठी निवड झाली. आणि विशेष आहे आपल्यासाठी, अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की RHM हा आपल्या रायगड जिल्ह्याचा पहिला निवड झालेले आहे RHM म्हणून. नंतर मार्च 2023 मध्ये NCO अकॅडमी मध्ये निबंध लेखन स्पर्धेमध्ये 1200 जणांमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे. बघा, म्हणजे केवळ शारीरिक क्षमता नाही तर बौद्धिक क्षमता ही तेवढ्या तोडीची आहे. आणि मग एप्रिल 2023 मध्ये पंजाब फरीदकोट येथे बदली झाली आणि आज आपणा समोर तो हसऱ्या चेहऱ्यानं अगदी निश्चिंत उभा आहे. तो 31 जानेवारी 2025 निवृत्त होऊन आणि तोफखाना सेंटर नाशिक येथून तो निवृत्त होत आहे, स्वाभिमानानं, अभिमानानं, भारत मातेचे ऋण फेडून. अशा प्रकारे जो 17व्या वर्षी युवराज बालपणामध्ये जे आपण खेळतो ते सर्व खेळ टाकून देशासाठी तो आपली सेवा करण्यासाठी निघून गेला. साधारणपणे 17 वर्ष मिलिटरीची सेवा असते, परंतु 7 वर्ष अजून त्यांनी सेवा केली आणि 24 वर्ष यशस्वी सेवा करून तो या ठिकाणी परतत आहे. आज बघा, त्याची आई, पत्नी आणि त्याच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ना त्याला तोड नाही. त्या अखेरचा दिस आई आणि पत्नी जसं चातक जशी पाण्यात